अरे गद्दार गँगच्या बैलाला, अरे गद्दार गँगच्या बैलाला. महागाई वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या भ्रष्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकार. अच्छे दिनच्या नावाखाली सत्तेचा उपभोग घेत देशाला महागाईच्या खाईत ढकलण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य वातावरणात संभ्रमात्मक भूमिका घेऊन परराष्ट्र नीतीत सपशेल अपयश आलेल्या मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असा दावा करीत शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना केवळ निवडणुकांचे राजकारण करून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र चालविणाऱ्या सरकारचा जिल्हाप्रमुख DG सूर्यवंशी यांनी निषेध केला. गेल्या काही दिवसांपासनं या देशामध्ये राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस याची प्रचंड अशी भाववाढ केलेली आहे. दर काही दिवसांनी थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने भाववाढ करतायत आणि अशी माहिती मिळाली की हे 150 रुपयापर्यंत पेट्रोल नेणार, 125-130 रुपयाप्रमाणे डिझेल नेणार. आणि या केंद्राच्या सरकारने युद्ध काळामध्ये अशी ठोस भारताची अशी भूमिका घेतली नाही, हे सर्व जनतेला माहित आहे. 5 राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा यांनी भाववाढ केलेली नाही आणि जशा निवडणुका संपल्या, निवडणूक आयोगाचा असेल, पैशाचा असेल, प्रशासनाचा असेल, वापर करून या भाजपने सत्ता मिळवली. आताच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे एक मोठा गट फोडला आणि मग या देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आमदार फोडायचे, खासदार फोडायचे आणि ही छुपी हुकुमशाही सुरू झालेली आहे. याच्या निषेधार्थ आज नाशिक येथील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या भाववाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. आणि याचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तू असतील, सामान्य नागरिक, कामगार असेल, याच्या जीवनावर होणार आहे. कारखानदारांच्या बाजूने कायदे आहेत, ज्या पद्धतीनं ही भाववाढ होते त्या पद्धतीनं लोकांचा रोजगार वाढतोय का? मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्यांचं वेतन वाढतंय का? एकीकडे कारखाने बंद होत आहेत आणि सर्वसामान्य जनता ही होरपळून निघालेली आहे. खरं बघितलं तर कांद्याचे भाव वाढत नाहीये, बेमोसमी पावसामुळे कांदा सडतोय आणि मग शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल किंवा विद्यार्थी असेल, नीटचे पेपर फुटले म्हणजे इतक्या समस्या आहे. आणि हेच का आजचे दिन? लाडकी बहिणीचा सुद्धा तोच प्रश्न आहे. अनेक लाडकी बहीण कुठल्या ना कुठल्या लाखो कोट्यावधी लाडकी बहीण या योजनेतून बात करतायत. आणि म्हणून आता तरी जनतेनं रस्त्यावर आलं पाहिजे. आणि या मोदी सरकार आणि मोदीवर बोलणारा पहिला कोणी व्यक्ती असेल तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बोलणारे होते. आणि म्हणून आमच्या शिवसैनिकांची सुद्धा तीच भूमिका राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात, यांच्या पॉलिसीच्या विरोधात, यांच्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना ही नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि लढा देऊ. यावेळी निषेधाचे प्रतीक म्हणून आंदोलनस्थळी बैलगाडी आणण्यात आली होती. आंदोलनात माजी आमदार वसंत गीते, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, प्रथमेश गीते सहभागी झाले होते. मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. गुड्डू शेख,